कराड तालुक्यातील विद्यानगर सैदापूर येथील समाजभूषण बाबूराव गोखले ग्रंथालयात नुकताच महिला दिन साजरा करण्यात आला। यावेळी कुटुंबाची जबाबदारी पार पाडत विविध क्षेत्रात नेत्रदीपक योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला। यावेळी मुख्याध्यापिका हेमलता राजेंद्र जंगम, सीमा चंद्रशेखर पाटील, स्वाती विकास भोसले, रेश्मा संदीप डाकवे, सुगदा बालाजी जाधव, अनघा बर्डे, प्राध्यापिका स्मिता गणेश लोहार, सुरेखा सूर्यवंशी इत्यादीसह अनेक महिलांचा गौरव करण्यात आला। या प्रसंगी ॲडव्होकेट विद्याराणी कलावती घनश्याम साळुंके, कराड एसटीच्या आगार प्रमुख शर्मिष्ठा पोळ, कृष्णा हॉस्पिटलच्या डीन डॉक्टर युगांधरा कदम यांनी मनोगत व्यक्त केले। महिलांच्या हक्कासाठी लढण्यासाठी जागतिक प्रबोधन होणं गरजेचं आहे। त्यासाठी आणि महिलांना समान हक्क मिळावा। कर्तृत्ववान महिला आहेत अशा महिलांना निवडून तुम्ही 20 पुरस्कार देण्याचं नियोजन केलेलं आहे। ते खऱ्या अर्थानं महिलांना एक स्फूर्ती देणारं असं आहे। ती पिढी घडवणं आपल्या हातात आहे। मी काही करू शकत नाही असं अजिबात नाही, आपणच सगळं करू शकतो। कारण आपल्या मुलांना पुढच्या पिढीला कसं घडवायचं, त्यांचे विचार कसे असावेत हे आपण ठरवू शकतो। आपल्या मुलीला योग्य ते वातावरण आपण देऊ शकतो, पण त्याचबरोबर मुलगा असो किंवा मुलगी असो त्याला कशा पद्धतीने वाढवायचं ही स्त्रियांच्यावर अतिशय अवलंबून आहे। रन फास्ट न्यूज चॅनलसाठी प्राध्यापक दादाराम साळुंके, कराड।